हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकर्ता हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काही चणेने, बोलतो चणे अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री बाणेश्वर भगवान की जय। सब संतन की। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाच्या पाया माझे दंडवत, घडो आणि चित्त जडो नामी। जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी, तिचा नेत्र ज्वाळी जात वेद। हां, केला का पाठ सगळ्यांनी? अभंग पाठ केला का नाही? काल म्हटलं होतं ना पाठ करून, सप्त्यामध्ये सांगितलं. हां, गजचर्मधारी स्मशानी राहायला, संगे भूतमेळा विराजित, गळा रुंडमाळा खापर हस्तकी, रामनाममुखी सर्व काळ. अजून एक मधलं चरण. हां, गळा रुंडमाळा गटा झालं, जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी, तिचा नेत्र ज्वाळी जात वेद झालं. ती शेवट आली, एक चरण आहे अजून. कंठी काळ कुट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभतसे, नामा म्हणे नामे नासोनिया पाप, करी सुखरूप भक्ताला. बरं, तर तेव्हा या संतश्रेष्ठ भगवतभक्त नामदेव महाराजांच्या या अभंगाचं आपण चिंतन करतोय आणि निमित्त आहे महाशिवरात्रीचा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कालचा दिवस तर गेला आपला, एक दिवस गेला, दररोज एक दिवस कमी होतो. आणि काल आपण चिंतन केलं होतं की भगवान शिवजींचं चरित्र म्हणजे काय. भगवान शिव तर ते एका अभंगामध्ये नामदेवरायांनी अतिशय सुंदर असं वर्णन केलं. आणि नामदेवरायांनी केलेलं ते वर्णन यथार्थ कसं आहे काल आपण पाहिलं होतं की नामदेवरायांचा आणि शिवजींचा काय संबंध आहे. तर हे आपण पाहिलं. तसा शिवजींचा एक अवतार आहे. जसा हा अवतार आहे, 3 देवापैकी एक मुख्य देव म्हणून भगवान शिवजींकडे पाहिलं जातं. तर एका विशिष्ट कार्याच्या निमित्ताने महादेव, शिवजी किंवा रुद्र अशी नावं भगवान शिवजींच्याकडे आलेली आहे. तेच भगवान विष्णू हे सुद्धा एक अवतार कार्य आहे. आणि ब्रह्मदेव हे सुद्धा अवतार कार्यच आहे. आदिनारायणापासून या 3ही देवांच्या उत्पत्त्या कथन केलेल्या आहेत. आदिनारायण म्हणतात किंवा आदिपुरुष असा शब्द प्रयोग आलेला आहे. जिथं आदिपुरुष माया विशिष्ट जे चैतन्य आहे त्याला आदिपुरुष असं म्हटलेलं आहे. जे माया विशिष्ट चैतन्य आहे त्यालाच ईश्वर अशी ही संज्ञा आहे. म्हणजे ईश्वर, या विश्वामध्ये ईश्वर हा एकच आहे, अनेक ईश्वर नाही. अनेक ईश्वर ठेवले तर काय होईल, तर एकही ईश्वर सिद्ध नाही होणार.
म्हणून अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती करणारा असा हा ईश्वर हा एकच आहे. 11व्या अध्यायामध्ये जसा विश्वरूप दाखवलं त्यावेळेला भगवंतांनी अनेक ब्रह्मांड त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये दाखवली अर्जुनाला. तर अनेक ब्रह्मांड, तर हा कोणी मी आदिपुरुष आहे असंही दाखवण्याचा त्याच्यातला भाग आहे की हा विश्वरूपाच्या माध्यमातून विराट हे जे आहे ते ईश्वराचा स्थूल देह आहे आणि त्याचाच हे विश्वरूप होतं. तशी अनेक ब्रह्मांड ज्याच्यापासून तयार झाली, म्हणजे किती झाली म्हणताल तर त्याला अगणित आहेत. तुकोबरायांना विचारलं तर ते म्हणतात एका झाडाला उंबरं किती आहेत, एका झाडाला उंबरं किती आहेत. एक उंबर म्हणजे एक ब्रह्मांड आहे. अशी उंबरे एका झाडाला किती आणि अशी झाडे नवखंडी किती, असं अभंग येतो. न म्हणजे सगळ्या खंडात अशी उंबराची किती झाडं आणि असे झाडाची ब्रह्मांड किती, म्हणजे किती भूमीवरती ही झाडं आहेत, किती पृथ्व्या त्यांनी व्यापलेल्या आहेत. तसे हे ब्रह्मांडसुद्धा अनेक आहेत. पण हे अनेक ब्रह्मांड जरी असतील तरी यांना जन्म देणारा ईश्वर हा एकच आहे. नियंता काय एक आहे. अनेक ईश्वर असू शकत नाही. म्हणून जगात धर्म अनेक आहेत तरीसुद्धा देव एकच आहे. हे ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला द्वेषबुद्धीचा नाश होईल. द्वेषबुद्धी कोणच कोणाशी द्वेषबुद्धी करणार नाही, कारण त्याला कळालं की एक परमात्माच आहे. अवघी एकाची चवीन ते कैचे भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. तेव्हा अवघी एकाची चवीन विष्णुमय खरे जग येथे लागतसे लाग वाटिले भाग वर्ण धर्म हा खेळ. म्हणजे हा एक खेळ मांडलेला आहे त्याने आणि त्या खेळातला हा एक भाग आहे. पण या सृष्टीला जन्म देणारा असा हा ईश्वर हा एकच आहे. म्हणून एकच ईश्वर एकापासून एकोहम भवस्याम प्रजाये असं वेदाची श्रुती आहे. एकोहम मी तो एकटाच अनेक रूपाने नटलेला आहे. एकला एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी विश्वलाघव्या हाची चराचरी. तो एकटाच संपूर्ण सृष्टी बनलेला आहे. तेव्हा या सृष्टीमध्ये मग अनेक आता त्याच्यामध्ये चेतन आणि जड असे विभाग केलेले. चेतन जड विभाग यो हो अद्वैत मकरंदामध्ये विषय आलता. त्याच्यात चेतन आणि जड असे विभाग केलेले आहेत. चेतन हा देव आहे आणि चेतन देव आहे आणि जड काय आहे तर देवच आहे. तर त्याला चेतन आणि जड, आपल्याला जडामध्ये चेतना झाल्यासारखं वाटतं. जसं ही शरीर आहेत ही चेतन दिसतात आपल्याला आणि हे याला काय म्हणतात जड म्हणतात. पण जड आणि चेतन असे जे विभाग दिसत आहेत हे दोन्हीही एका भिंतीवरची चित्र आहेत असं म्हटलेलं आहे तिथं. जसं एखादी चेतन स्त्री काढावी, कुठं चित्र भिंतीवरती काढावी. भिंतीवर स्त्रीचं चित्र काढलं आणि तिच्या डोक्यावर माठ दिला, माठ घेतलेली स्त्री काढली आपण भिंतीवर, तर स्त्री चेतन आहे आणि माठ कसा आहे अहो दोन्ही जड झाले का नाही तिथे. अगदी तसाच चेतन आणि जड हे त्याचे अंग आहेत आणि त्याच्यामध्ये हा ईश्वर एकटाच नटलेला आहे. तेव्हा जगामध्ये देव किती आहे म्हटलं तर एकच आहे. मग 33 कोटी वगैरे हे ज्या देवांची संख्या सांगितलेली तर ही 33 कोटी देव आदितीच्या पोटी झाले. आदिती कोणाची तर दक्षाची पत्नी. बरोबर आहे का ना. चुकल्यावर सांगा का ना आपलं काय हे काय म्हणतं याला पुराण. मी काय पुराणाचा पुराणिक नाही. आम्ही त्यामुळे ह्याच्यातली नाव उलटी सुलटी होऊ शकतात. झाली तर सांगत चला मला कधीतरी, नाही इथं बी सांगितलं तर तसं काय माझं म्हणणं नाही. तेव्हा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे झाले त्या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रात सप्तऋषींचा जन्म झाला. अत्री, वशिष्ठ, पुलस्ती अशा प्रकारचे जे आहेत ना
पुलह, पुलस्ती, आत्री, वशिष्ठ, कश्यप, कश्यप. तर हे आणि दक्ष हे त्याच्यातलेच आहेत. नाही, दक्ष नाही, ब्रह्मदेवाकडून दक्ष, हा मग बरोबर आहे. मग ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला तो. म्हणून ब्रह्मदेव हा शंकराचा म्हणजे हा काय म्हणतो आपण ते आजेसासरा झाला. आता जुळवत राहा तुम्ही, मी सांगत राहतो. त्या ब्रह्मदेवाचे जे पुत्र आहेत त्याच्यातले हे, तर त्यापैकी हा दक्ष हा त्यांच्यात आहे, मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचा. आणि दक्षाच्या पोटी ज्या काही 60 कन्या झाल्या, दिती आदिती हे यांच्याच आहेत. आदितीच्या पोटी देव झाले आणि दितीचे दैत्य झाले, अशी पुराणामध्ये कथा आहेत. 33 कोटी देव आदितीचे आहेत. आणि दक्षाला ज्या 60 कन्या झाल्या त्या 60ल्या 27 चंद्राला दिल्या, बरोबर आहे. 13 कश्यप मुनींना दिल्या. आता पाठ करावं लागेल ते पुराण पाठ. आपले हे पुराण सांगायचं म्हटल्यावर देशमुख महाराज होऊन गेले, विठ्ठल महाराज देशमुख. तर त्यांच्या अगदी मुखोद्गत होतं हे पुराणं सगळी. तर ते पुराण, कारण मी एकदा ऐकली होती ती, तर ते असे पटापटा ती नावं सांगायची ते, बरोबर. कारण त्यांचा तो विषयच होता, अभ्यासाचा विषय होता विठ्ठल महाराज देशमुख. तेव्हा या 60 कन्यापैकी एक दाक्षायणी ही भगवान शिवजींना दिली. आणि यांचा विवाह जमवला होता तर तो आजयनी, आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आत्ता म्हटलं आजसास्त्र, म्हणजे ब्रह्मदेवाने त्यांचा विवाह जमवला. चला, पण ह्याचा विषय नंतर घेऊ. आता आधी आपल्याला उत्पत्तीचा विषय सांगत होतो मी तुम्हाला. तर सृष्टी उत्पत्तीमध्ये ईश्वर हा एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ईश्वर म्हणजे ज्या ठिकाणी मायावृत्ती काम करते तिथे ईश्वर भाव आहे. कारण ईश्वराला ही कार्य करण्यासाठी वृत्तीची आवश्यकता आहे. आपण जसं जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये काय करत असतो, सुषुप्तीमध्ये काम करतो का नाही? कुठं करतो? सुषुप्तीत. पण सुषुप्तीमध्ये ज्ञान होतं, म्हणजे सूक्ष्मवृत्ती मानावी लागते असं म्हटलेलं आहे. पण स्वप्न व्यवहार अविद्यावृत्तीने आणि जागृती ही अंतःकरण वृत्तीने. आता त्याच्यातही सुषुप्तीमध्ये सुद्धा जसा जागृतीत आल्यावर त्याला विचारलं की कसा होता तू, तर मी सुखाने झोपलो होतो आणि मी काही जाणत नव्हतो. हे कशाला कळालं? वृत्तीलाच कळालं. म्हणून वृत्ती असते पण ती सूक्ष्म असते अशी मांडलेली. सूक्ष्म वृत्ती मानावीच लागेल तुम्हाला. सुषुप्ती जागृत अवस्था नाही, सुषुप्तीमध्ये सुद्धा गाढ झोपलेला जरी असेल त्याला विचारलं कसा झोपला होता, तर सुखाने. मग हे कोण कथन करेल? म्हणजे अनुभव घेतलेल्या पदार्थाचंच कथन होतं असं शास्त्र म्हणतं. ज्या पदार्थाचा अनुभव घेतला नाही त्याचं कथन होत नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये सुद्धा अज्ञात वृत्ती असते. जशी जीवाची ही वृत्ती काम करते तशी ईश्वराची सुद्धा मायावृत्ती आहे. आणि त्या मायावृत्तीने ईश्वराच्याही 3 देहांचा विचार केलेला आहे. कारण, सूक्ष्म आणि स्थूल देह ईश्वराचे सुद्धा आहेत. ईश्वराचा सूक्ष्म देह त्यालाच ईश असं म्हटलेलं आहे. ईश्वराचा सूक्ष्म देह हा हिरण्यगर्भ असं म्हटला. सूत्रात्मा. ईश्वराचा स्थूल देह त्याला विराट किंवा वैश्वानर अशी संज्ञा आहे. तो विराट आहे, वैश्वानर आहे. आता त्याच्यातही जीवांची सारी स्थूल शरीरं ईश्वराच्या स्थूल शरीराच्या अंतर्गत आहेत. म्हणजे जीव किती अनेक, आणि त्या अनेक जीवांची अनेक शरीरासहित असणारं ब्रह्मांड हे सगळं ईश्वराचं स्थूल शरीर आहे, त्याला विराट असं म्हणतात. जीवांची सूक्ष्म शरीरं ज्याच्या अंतर्गत येतात त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि म्हणून सर्व जीवांची सूक्ष्म शरीरं हिरण्यगर्भ नामक ईशाच्या अंतर्गत येतात. आणि आपले कारण देह ते ईश्वराच्या कारण देहाच्या अंतर्गत येतात. म्हणून तुमचं आणि आमचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होत नाही. सगळे जीव काय आहेत? ईश्वर आहेत.
ईश्वर स्वरूप आहेत. ईश्वर स्वरूप त्यांची अवस्था आहे. कारण स्थूल सूक्ष्म आणि कारण सोडून आहे तरी काय, म्हणून हे तिन्हीही कशामध्ये गेले, ईश्वराच्या स्थूल सूक्ष्म आणि कारणाच्या अंतर्गत जातात. म्हणून अवघी सृष्टी ईश्वराने निर्माण केली. मग देवादिकांनाही जन्म त्यानेच दिला. म्हणजे मनुष्य माऊली ज्ञानोबराय म्हणतात देव मनुष्य देव मनुष्य स्थावर या नाम जगडंबर असं म्हटलं. या नाम जगडंबर. देव सगळे, मनुष्य म्हणजे आता मनुष्य म्हटल्यावर सगळे जीव धरायचे, कारण नुसती माणसं नाही. आणि स्थावर म्हणजे दिसणारे भौतिक पदार्थ जे आहेत सगळे. यया नाम जगडंबर, हे सगळं जगडंबर कोणी निर्माण केलं तर ईश्वराने निर्माण केलेलं आहे. निर्माण केलं असं म्हणावं लागतं. जरी याला शास्त्रात अनादी म्हटलेलं असेल की हे अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे, आपण म्हणतो ना माया अनादी आहे, ईश्वर माया संबंध अनादी आहे, आपला ब्रह्म माया संबंध अनादी आहे. ईश्वर जीव ब्रह्म माया आणि ब्रह्म माया संबंध आणि या पाचांचा परस्पर भेद हे साही पदार्थ अनादी आहेत. त्याचबरोबर जगत अनादी आहे. प्रवाह रूपाने काही वेडे मरतात, काही वेडे जन्म घेतात. विचारसागर म्हणतात काही वेडे मरतात, काही वेडे जन्म घेतात, पण जगात वेडे असतात. जगात शहाणे असतात, जगात वेडे असतात. हे कायमस्वरूपी असतं. ते म्हणजे आता लईच येडेची दुनिया झाली, म्हणजे लईच वेडे झाले. काही नाही, पूर्वी बी तेवढेच होते, आत्ता बी तेवढेच वेडे आहेत आणि नंतरसुद्धा तेवढेच वेडे राहतात. विषयामुळं मान आहे. बरोबर आहे. वेड्यांच्यामुळं शहाण्यांची प्रतिष्ठा आहे असं म्हणायचं त्यांना. अमृताला मान कशामुळे? विषयामुळं आहे. तसाच प्रकार आहे. तसं अज्ञानी आणि ज्ञानी हे दोन्हीही या जगात राहतातच. हे विश्वाच्या या रचनेच्या अंतर्गत आहे. भगवंताने ही सृष्टी निर्माण केली असं कारण विचारलं तर तसं कारण अवघडच आहे सांगायला. पण संत संगती चांगली आहे त्याला, की एकलेनं कंठवेची म्हणून या येणे केले निर्माण हो 14ही भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लागविया मायासूत्रधारी. असा मायासूत्रधारी कोण असेल तर तो ईश्वर आहे, की ज्याने हे मही अंबुते जग मारुत गगन जगा बीज रूप हो हाची ओ लपूण महण मायेचे हा अनादी कारण देवत्रयासी हा मूळ अधिष्ठान हो. या देवत्रयासी मूळ अधिष्ठान कोण असेल तर तो ईश्वर. म्हणून आपल्याला आधी महादेवाला पाहायचं असण्याच्या आधी ईश्वर पाहावा लागेल. कारण महादेवाचा हा जो आकार आहे, हा आकार कुठून आला, महादेवांची उत्पत्ती कुठून झाली, तर महादेव हे 3 देवामध्ये जरी असतील तरी हे आदी पुरुषांपासून सृष्टी संकल्पा झाल्याच्या नंतर महादेवाची उत्पत्ती आहे. महादेवाची उत्पत्ती म्हणजे महादेव या सगुण साकाराची उत्पत्ती नंतर आहे. आणि निर्गुण तत्वाची उत्पत्ती तर होत नाही, हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे. म्हणजे तुमचं आमचंसुद्धा, तुम्ही आम्ही कोण आहात, सच्चिदानंद घन परमात्मा आपण आहोत. म्हणून आपली उत्पत्ती झाली का? झाली. शेंडेसाहेबच ना. हां, म्हणजे कधीतरी आठवणीत आलं माझ्यामध्ये, म्हणजे कोण येते. आपली उत्पत्ती झाली का? नाही झाली. चैतन्याची नाही. जीवाची? हां, जीवाची बी नाही. मूळ जगामध्ये काही कोणतेच पदार्थ उत्पन्न होत नाही, हा बहुत मूळचा सिद्धांत आहे. त्याला अजातवाद म्हणतात. आता संगती जर ईश्वराने जगत निर्माण केलं असं म्हटलं तर मग जीवाची उत्पत्ती घडेभर तुम्हाला मानावी लागते. कारण ज्या वेळेला जगत उत्पन्न झालं असं म्हणतो त्यावेळेला जीव झाले असं म्हणायचं, जगत झालं. ज्या वेळेला ईश्वरही झाला नाही असं म्हणतो त्यावेळेला जीव कशाचे झाले मग, आणि जगतही झालं नाही. शास्त्रामध्ये या वादांचा विचार केलेला आहे. जशी भाषा असेल तशी भाषा बदलली जाते. या ठिकाणी मूळ भाषा जी आहे ते त्याच्यामध्ये मूळ तत्व निर्गुण निराकार, की जसंच्या तसं आहे, ते तुमचं माझंही तेच आहे, किंवा ईश्वर तरी तसाच आहे. जो अविकारी आनंद घन, अविनाश आनंद घन,
किंवा तुकोबरा म्हणतात जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला अविनाशी आनंद घणा अमूर्त मूर्ती मधुसूदना तो हा समचरणी कृपानिधी. त्याचं वर्णन करताना असं म्हटलं असा हा अविनाशी ज्याचा नाश होत नाही अविकारी असं असणारं जे परमतत्व ते शिवजींचं काय आणि तुम्ही काय एकच आहात. म्हणजे आपण सगळे शिवस्वरूप आहोत. स्वरूपामध्ये कुठेच बदल नाही. मग उपाधीमध्ये बदल झालेला आहे. म्हणजे शिवजींची उपाधी विष्णूंची भगवान विष्णूंची उपाधी आपली उपाधी याच्यामध्ये काय आहे भेद. आता तुम्हाला त्या उपाधी म्हणजे काय हे बी आणखी विश्लेषण करत बसावं लागेल. कारण उपाधी जशी त्याची उपाधी आपली जीवाची उपाधी ही अज्ञान असं म्हटले. तुम्ही सगळे शास्त्र ऐकणार आहेत त्यामुळे फार नको सांगत बसाय. पण जीवाची उपाधी काय आहे अज्ञान अविद्या असं म्हटलेलं आहे. ही जीवाची उपाधी आहे. मूळ उपाधी अज्ञान ही लागली. आणि ईश्वराची उपाधी माया आहे. तेव्हा ही माया आणि अविद्या किंवा अज्ञानात काय भेद आहे. एक शुद्ध आहे आणि एक मलिन आहे. एक शुद्ध आहे जसे पृथ्वीपासून काच पृथ्वी यापासून म्हणजे पृथ्वीत्वापासून मातीपासूनच काच बनते. काच कशापासून बनते हवेपासून अग्नीपासून पाण्यापासून मग पृथ्वीपासून बरोबर आहे का नाही. म्हणजे काच बनण्यासाठी पृथ्वीत्व वापरावं लागेल. मग या पृथ्वीपासून काच बनते. पण पृथ्वीतल्या आपण याच पृथ्वीची माती वापरतून ही भिंत तयार केली. भिंतीत आपली चेहरा दिसतो का भिंतीमध्ये नाही. पण काचेमध्ये मात्र दिसतं. किंवा काचेतून अगदी अशी काच असेल तर आरपार दिसतं पलीकडलं बरोबर आहे ना. ते म्हणते कशापासून म्हणले पृथ्वीत्वापासून. मग पृथ्वीत्वापासून तर पडदा व्हायला पाहिजे. तिथं प्रतिबंध म्हणा व्हायला पाहिजे. प्रतिबंध होताना दिसत नाही. मग तो प्रतिबंध होताना दिसत नाही तर त्याचाच अर्थ तो पृथ्वीचा शुद्धांश घेतलेला आहे. आणि मलिन अंश आपण दगडी पाहतोच की त्या दगडात त्याच्यात काय चेहरा तर नाहीच नाही. पण दगडातून पलीकडलंही काहीच नाही दिसणार कारण तिथं प्रतिबंध झाला. तसं ईश्वराची उपाधी जी माया आहे ती अत्यंत शुद्ध असून ईश्वराला तंतोतंत विश्वाचं सगळं ज्ञान एकाच कालात होतं. म्हणून तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र हे त्याचे औषधक धर्म आहेत. कोणाचे ईश्वराचे. ईश्वर कसा आहे सर्वज्ञ. सर्वज्ञ याच्यात एकाच कालात तिन्ही कालातलं सगळं ज्ञान त्याच्या ठिकाणी एकाच वेळेला होतं. म्हणजे भूत भविष्य वर्तमान एकदाच कळतं. पूर्वी किती सृष्ट्या उत्पन्न केल्या ते म्हणजे थांबा फाईल ओपन करू द्या. कोण म्हटलं ईश्वर नाही तर त्याच्याकडे. म्हणून त्याची मेमरी कधीच खराब होत नाही. तर त्याला आत्तापर्यंत इतक्या सृष्ट्या झाल्या आत्ता इतक्या सृष्ट्या चालू आहेत पुढे इतक्या सृष्ट्या उत्पन्न करायच्या हे जे एकाच कालात कळतं. शिवाय कुठल्या सृष्टीत कोणत्या पदार्थात काय चाललेलं आहे कुठला बदल हे सगळं काम. कारण तो तर कर्मफलाचा दाता आहे. कर्मफलाचा दाता अज्ञानी असून कसा जमेल तेव्हा. म्हणून मग तो त्याच्या ठिकाणी असणारं ज्ञान शुद्ध आहे. त्याच्या ठिकाणी असणारी सर्वज्ञता म्हणजे ज्ञान आणि सर्व सत्ताधीश स्वतंत्र मनुष्य असतो ना त्याला कोणाच्या सत्तेच्या खाली राहत नाही तो. म्हणून ईश्वराला काही सृष्ट्या निर्माण करायच्या असतील तर तो कोणाला विचारेल ब्रह्मदेवाला. अहो ब्रह्मदेव त्याचं लेकरू आहे. तो त्याला कशाला विचारायला जाईल. त्याची उत्पत्तीच त्याने केलेली. म्हणजे ईश्वराला सृष्टी ईश्वर संकल्प करेल त्यावेळेला त्या संकल्पाचा पाठीराखा कोणामुळे झाला. निळबराय म्हणतात कोणामुळेच नाही. एकले नाही कंठवेच. दुसरा जर म्हणायचं म्हटलं असेल जसं देवालाही म्हटलेलं आहे नेनो ब्रह्ममार्ग चुकले. म्हणजे ब्रह्म चुकले आणि उघडे पंढरपुराशी आले. ही संगती असते बरं का केवळ. कारण ज्या गोष्टी असाध्य असतात त्यांना काय सांगावं बा. कारण मूळ शास्त्रामध्ये जगत नावाचा कोणताच पदार्थ झाला नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले असं म्हटलं नाथांनी. तेव्हा हा जगत नावाचा काही प्रकार झालाच नाही. मग देव तरी कशाला. जगत आहे म्हणून देव लागतो.
जीव आहेत म्हणून ईश्वर लागतो, कारण मग कर्मफलाचा नाही तर मग सांख्य म्हटले कशाला त्याला घेता विनाकारण. सांख्य नैश्वर सांख्य म्हणजेच कपिल मुनी हे काय करतात, ईश्वर मानत नाही. मग ते काय ईश्वर मानत नाही ते म्हणले गरज काय. म्हणून कर्म आपोआप फल देईल. जो मनुष्य जसं कर्म करेल तशी तशी फलं त्याला मिळतील. पण ते म्हटले मग कर्म नावाचा पदार्थ कसा आहे याचं चिंतन केलं शास्त्रात. ते म्हटले जड आहे. जड पदार्थ कर्म प्रतिष्ठ करायला द्यायला सामर्थ्यवान नसतं. मग काय करावं लागेल, एक चेतन कोणीतरी मानावं लागेल आणि त्याच्याकडून कर्म द्यावा लागेल. असा चेतन कोण, म्हटले जीव धरा. जीव म्हटले त्याचा त्याला कर्म करायचं त्याने सण भोगायचं त्याने, तर तो व्यवस्थित भोगल का. तो तर आपलं चांगलं चांगलं घेईल आणि खराब खराब टाकून देईल. म्हणून जीव हा कर्मफलाचा दाता होत नाही तर भोगता बनला. आणि मग देणारा कोण, तर म्हटले ईश्वर. ईश्वर हा कर्मफलाचा दाता झाला. मग ईश्वर कर्मफलाचा दाता, सृष्टी उत्पत्तीचा निर्माता आणि सृष्टी पालनाचा सुद्धा तोच आहे ना. मालक बनला, तो स्वामी बनवून तो संपूर्ण सृष्टीचं रक्षण करायला लागला. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम पीताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रमंकार रुक्साम यजुरेव च गतिर्भर्ता आता सांगितलं. तर तेव्हा अशा प्रकारे सृष्टीची उत्पत्तीमध्ये या ईश्वर म्हणून जगाची निर्माता कोण आहे, तर ईश्वर आहे. हे नाक घासून कबूल करावं लागतं. नाक घासून कबूल करा. कोणी किती नास्तिक असला तरी त्याला म्हणाल बाबा ही सृष्टी निर्माण केली तुझ्या काकानी केली का भाऊ, कोणी केली रे, का तुझ्या पिताजींनी निर्माण केली. हे जगातले सगळे पदार्थ ते म्हणजे माईक कंपनीत तयार झाला. हे माईक कंपनीत तयार झाला ना, पण माईकमधलं मटेरियल कोणी केले रे भाऊ, ह्याच्यातलं मटेरियल कोणी. ते म्हणले मग पृथ्वीपासून आलं. ठीक आहे, आता मुद्द्यावर आलास तू. ही पृथ्वी कोणी निर्माण केली, हे पाणी कोणी बनवलं, ही हवा कोणी बनवली, आकाशाची निर्मिती कोणी केली, याचा कोण निर्माता आहे. मग आपोआप म्हणावं लागतं की म्हणून देव हा साधारण दगडाची मूर्ती मानून मंदिरात बसलेला आहे आणि तेवढाच देव आहे अशी संकल्पना शास्त्रात नाही. मग कशी आहे, मग ही मूर्ती तरी कस काय. म्हणून गा पांडवा करोनी मूर्तींचा मेळावा तुमची या गावा धावत आलो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आम्ही उपासनेसाठी आम्ही काय केलेलं आहे, तुमच्या जड मूढ भाविकांना पाहिला. अवजानंती माम मूढा मानुषीं तणु आश्रितम परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरम. अवजानंती माम मूढा, मूढ माणसं आहेत त्यांना देवच कळत नाही, कसला देवन काय चालला. मग त्यांना असं दगडाची मूर्ती करून हो हो म्हणजे आत्ता देवाची स्थापना झाली. आमच्या इथं देवच नव्हता पहिला, आत्ता मंदिर बांधल्यानंतर देव आला. बरोबर आहे का नाही, खरे का हो. देव केव्हा आला, अहो देव आला नाही, देवामध्येच देव बसला. अमृतानुभवमध्ये म्हटलेलं आहे देव देवामध्ये बसाना. मायना असा शब्द प्रयोग केला. देव देवामध्येच मायना, तर बाकीचे पदार्थ कुठे ठेवायचे, कारण देव देवातच मात नाही असं अमृतानुभवमध्ये सुंदर चिंतन आहे. चला, तदा देव हा मूळचाच काय आहे, इथला वतनदार आहे. आपण उपरी आहोत, म्हणजे जीव उपरा आहे इथला, आणि वतनदार कोण आहे. पण हे मानतच नाही, हे सगळे वतनदार झाले. ते म्हणले देव कशाचा, उलटं सुलटं झालंय पहा. हे मृत्यूलोकीचे उपराट. माऊली म्हणतात तसं. म्हणून हा मूळचा परमात्मा हा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. आणि तो म्हणजे त्याने सृष्टी निर्माण करून तो सृष्टीमध्ये प्रवेश करता झाला असं वेदामध्ये म्हटलेलं. इक्षण त्याने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करता झाला. सृष्टी निर्माण, कारण जर सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यावरून तो वेगळा राहिला तर मग सृष्टी काय होईल, स्वतंत्र होईल. आणि स्वतंत्र पदार्थ हा ताब्यात राहणार नाही त्याच्या. जसा कुंभाराने घट निर्माण केला आणि कुंभार मेला काय आणि जागला काय, घट राहू शकतो स्वतंत्र. तसा
ईश्वराने सृष्टी निर्माण करून जर स्वतंत्र केली तरीही चालणार नाही. मग काय करावं लागेल त्याला? त्या सृष्टी निर्माण करून त्याच्यात कुंभार जसा घटात प्रवेश करतो, बरोबर करतो का? कुंभार घटात प्रवेश करतो का? कुंभार घटात नाही प्रवेश करत, तर घट निर्माण करतो आणि स्वतंत्र राहतो. म्हणून तो भिन्न निमित्त कारण ठरला. उपादान कारण मृतिका आणि भिन्न निमित्त कारण. आणि म्हणजे भिन्न उपादान आणि निमित्त भिन्न. माती बी त्याच्यावरून कुंभारावरून भिन्नच झाली आणि घटाची उत्पत्ती केली. म्हणून घट फुटतो किंवा कुंभार मेला तरी घट राहतो. तसं जगत ईश्वराशिवाय राहत नाही. म्हणून देवाशिवाय होते म्हणजे बा ईश्वर मेला तर काय अडचण आहे? म्हणजे ईश्वर मेला म्हणजे ईश्वराचा नाश झाला असं जर तुम्ही म्हटले तर मग का कोणताच पदार्थ अस्तित्वात राहणार नाही. म्हणून बरं आता ईश्वर तसा तरी कसा जाईल? तर तो जाणार नाही, कारण तोच त्याचं हे शरीर आहे. हे जे आहे ना व्यासपीठ, मी ज्याच्यावर बसलो, हे माझं शरीर, हे कोण आहे? ईश्वर आहे. हे जे बोलतो सगळंच काही ईश्वर आहे. तैसे विश्व नावे हे मेची पै आघवे हेही चंद्रबिंब सोलावे न लगेची. माऊली सांगतात त्या पद्धतीने. या अख्खच्या अख्खं काय आहे? चंद्रबिंब काय सोलून घ्यायचं आहे का तेव्हा? तर तसं अख्खच्या अख्खं ईश्वर स्वरूप आहे. म्हणून ईश्वराशिवाय काहीच नाही म्हटलं तरी चालेल. काय तेव्हा दुसरा काहीच नाही, एकच ईश्वर आहे. पण मग त्याच्यामध्येच त्याचे भिन्न 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 पदार्थांच्या विभागण्या केल्या. तशा मूर्तीसुद्धा तशाच झाल्या, मंदिरं तशी झाले, जीव तसे झाले, सृष्टी तशी झाली. एकच ईश्वर नाना आकार, एकच नाना आकाराला आलेला आहे. निळकरांची गवळण नाही ना, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. तैसा परियो तैसाची गमला, नंदनंदना हा अचोच अंबुला हो. तेव्हा असा हा एकटाच या विश्वरूपाचा विश्वरूप बनलेला आहे. असा हा ईश्वर आहे. आपला विषय जो चाललेला आहे तर हा ईश्वरावरूनच आहे. कारण भगवान शिवजी कळण्याची फार आवश्यकता आहे. भगवान शिवजींचे भक्त असतील अनेक, पण त्यांना भगवान शिवजी किती माहिती आहेत हा विषय वेगळा आहे. कारण जोपर्यंत शास्त्र अध्ययन करणार नाही तोपर्यंत शिवबी कळणार नाही आणि विष्णूही कळणार नाही आणि ब्रह्मदेवही कळणार नाही, जगतही कळणार नाही आणि जीवही कळणार नाही. आपल्याला आपण तरी काय म्हणून कळतो तेव्हा. म्हणून या सगळ्यात आता कळणं याच्यामध्येच ज्ञान आहे. म्हणजे हा ज्ञानाने जाणलं जातं. म्हणून देव जाणला जातो. ज्याला जाणण्याची बुद्धी नाही ना, मग त्याला भावाची शक्ती दिलेली शास्त्रा किंवा संप्रदायामध्ये हा विषय आहे की ज्याला बाबा देव जाणला जात नाही, मग त्याला म्हटले कर विठ्ठल विठ्ठल भजन करत बसतो. म्हटले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, देव भेटेल ना? हो म्हटले देव भेटेल, विठ्ठल 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 करत राहा. ते म्हणले पण मग भावाच्या द्वारे मग त्याला भजन करायला लावलं. ज्या वेळेला चित्त द्रवीभूत होतं भक्तीमध्ये काय होतं? तस्यही भागवत धर्मा धारावाही कथांगता असं म्हटलंय. सर्वेशो मनसो वृत्तिर्भक्तिरित्याभिधीयते मधुसूदन सरस्वती. ते म्हणतात चित्ताची जी वृत्ती आहे ना ती धारावाहिक झाली अशी की मग त्याच्यात हळूहळू त्याच्यात ज्ञानाची उत्पत्ती होते. जसं चित्त जड होऊन बसलंय दगडासारखं, त्याला काय देव दगडाचाच चांगला आहे ना, त्याला काय करणार आहे? त्याला त्याच्याशिवाय दुसरं काहीच कळणार. ते कळायचं असेल काय करावं लागेल? काय ज्ञानेश्वरी वाचा ना. ज्ञानेश्वरी जशी इंग्लिशमध्ये आहे, इंग्रजीत का तेलुगूमध्ये, मल्याळम, अहो मराठीत आहे ना. तुम्हाला मला कोणती भाषा कळते? मराठी. आणि मग आपला ग्रंथ का नाही आपल्याला ज्ञानेश्वरी ठेवली? का वाचत नाहीत? तशी तुकोबऱ्यांची गाथा अवघड आहे. म्हणजे गाथेपेक्षा ज्ञानेश्वरी सोपी आहे. कारण गाथा हे उपनिषद आहे आणि ज्ञानेश्वरी ही भगवद्गीता आहे. उपनिषद श्रेष्ठ आहे का हे भगवद्गीता आहे जी गायलेली.
तसे भगवद्गीतेत उपनिषदाचाच सार आहे, पण तरीसुद्धा भगवद्गीतेला क्रम आहे आणि तुकोबरायांच्या गाथेला क्रम नाही. म्हणून गाथा फार अवघड आहे बरं का. ते म्हणते बा हे लय सोपा अभंग आहे, ही सोपा, ते तुम्हाला एखादा अभंग दिसत असेल तसा वरचा वरचा, पण ज्या वेळेला अभंग लागेल ना त्यावेळेला त्याला काहीच कळायचं नाही त्याच्यात. असे अवघड अभंग आहेत तुकोबरायांचे. पण ज्ञानेश्वरीला आणि त्याला कसं आहे की क्रम आहे. भगवद्गीतेत जसा अर्जुन विषाद योग, सांख्य योग अशा त्याला प्रत्येक याला अध्यायाला काय आहे, क्रम आलेले आहेत आणि क्रमशः त्याचं चिंतन चालतं. त्यामुळे ठीक आहे. आणि त्याच्याही पेक्षा तुमचं नाथ महाराजांचं भागवत ते अजून सोपं आहे, कारण त्याच्यात यांच्या तरी प्राकृत अर्थापेक्षाही नाथांनी केलेले अर्थ शब्द सोपे वाटतात असे. म्हणजे नाथांचं भागवत अजून सोपं आहे. म्हणून याचा अर्थ आपण कोण आहोत तर आपल्याला या शास्त्राचं ज्ञान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत, म्हणून आता हे सप्ताह वगैरे हे जे माध्यम आहे, सप्ताहामध्ये भक्तीही केली जाते. लोक एकत्र येतात, चला बाबा म्हणले बाकी काय नाही झालं तर प्रसाद तरी खायला जाऊ. लोकांना एवढंच कळतं आहे, बाकी काय नाही. आणि शास्त्राध्ययन ते काही नाही, शास्त्राध्ययनाच्या भानगडीतच पडले नाही. ते म्हणले आम्हाला ते बाकी काही कळतच नाही. पण कळत नाही तर जन्म घ्या, कारण आपण अज्ञानी आहोत हे कबूल केलं तरी अज्ञान घालवण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. देव नाही तुमचं अज्ञान घालवणार, कारण त्याला घालवायचं म्हटलं तर सगळ्या दुनियेचं घालवावं लागेल. तो कोणत्याही एका व्यक्ती देवाची कृपा आपल्यावरती जरूर होते, पण कशाचे होते, कोणत्या माध्यमातून, की त्या व्यक्तीला त्या शास्त्राकडे वळवलं किंवा गुरूंची भेट ही सद्गुरूंच्या देवाच्या कृपेने होते. म्हणजे देवाची कृपा झाली हे केव्हा कळेल, जर तुम्ही गुरूंकडे गेलेले असतील तर कळेल, अन्यथा नाही कळणार. म्हणून त्याच्यातही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरूंचा विषय दिलेला. ज्यांना स्वतःलाच काही कळत नाही ते गुरु होण्याच्या योग्यतेचे नाही, कारण त्यांना कळत नाही म्हणजे ब्रह्मनिष्ठ नाही. जर तत्वावरती बोधन करतच नसतील आणि त्याच्यावर आरूढ नसतील, म्हणजे प्रपंच अधूनमधून सत्य वाटत असेल त्यांना, नाही प्रपंच आहे बरं का, खोटाच आहे, पण तो तसा वाटत नाही असं म्हणत असतील तर ते काय गुरुजी आहेत का तेव्हा? कारण असं नाही. तर त्याच्या एक ठाम वृत्ती तयार होऊन जगताविषयीचा अंतिम निर्णय ज्याच्या बुद्धीमध्ये झाला, ईश्वराचा अंतिम निर्णय झालेला आहे आणि स्वविषयक निर्णय अंतिम घेतलेला आहे, तेच कोणी ब्रह्मनिष्ठ असू शकतात. आणि अशा व्यक्तींकडून अज्ञान जाण्याची शक्यता असते, कारण त्याच्यात अजून प्रतिबंधाचे बरेच घटक आहेत. तेव्हा चला जाऊ द्या. परंतु मग या भगवंताची आपल्याला खरी ओळख करायची असेल तर शास्त्र आणि गुरूंकडून होते. काल आपण नामदेवरायांचा प्रसंग सांगितला, तर तुम्हाला नामदेवरायांना सुद्धा पांडुरंगाची ओळख झाली नव्हती. पांडुरंगाबरोबर राहून जर ओळख होत नाही तर तसाच प्रकार आहे की शिवजींच्या बरोबर समजा राहिले तर किती दिवसांनी ओळख होईल? काहीच नाही, कारण तुमचा संबंध तुम्ही शिवजी कशाला म्हणता, एक तर लिंगाला म्हणता, नाहीतर एक प्रतिमेला म्हणता. तो तर त्यांचा स्थूल भाग आहे. मग खरे शिवजी काय आहेत, शिवजीना कोण आहेत, कुठून आलेले आहेत? तर याचं चिंतन आपण करत होतो की भगवंताने सृष्टीची निर्मिती केली तर त्याच्यामध्ये जीव आणि जीवाबरोबर देव, जीवांना ज्या ठिकाणी भोग द्यायचे ते भोगस्थानं म्हणजे सृष्टी आणि सृष्टीतले पदार्थ, त्याच्याबरोबर जीव, त्यांची शरीरं आणि त्यांच्या नियंत्रण करणारे सगळे देव, कारण त्याच्यात बरेचसे देव येतात. म्हणून सृष्टी उत्पत्तीमध्ये ब्रह्मदेव, पालनामध्ये विष्णू आणि संहारामध्ये रुद्र असे हे 3 देव महत्त्वाचे आले. चला आता आपण या सृष्टीची उत्पत्ती कोणी केली तर हे आपण कथन केलं, कारण सृष्टीची उत्पत्ती जरी हे अनादी असेल तरी कुठेतरी मांडावी लागते. ज्या सृष्टीचा नाश होतो, शास्त्र असं म्हणतो, जो पदार्थ शांत असतो तो अनादी असला तरी त्याची केव्हा तरी उत्पत्ती झालेली असते, कारण जो पदार्थ उत्पन्न होतो त्याचाच नाश होतो.
म्हणजे तोच शांत होतो, म्हणून तो अनादी सिद्ध होत नाही. या विश्वात फक्त एकच तत्व अनादी आहे. कोणतं? ब्रह्मतत्व. ते सोडून दुसरं अनादी तत्व नाही. पण मग इतके अनादी लोक अनादी मानायचे, तर ज्यांची आदी कथन केली जात नाही, आदी म्हणजे उत्पत्ती, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये मान्यता द्यावी लागते. तशी या सृष्टीची उत्पत्ती करणारा हा जो परमात्मा भगवान, तो मूळचा कोण? तर तोच काय आहे? अनादी. पहिली गोष्ट निर्गुण निराकार तत्व. पण निर्गुण निराकार तत्वाला माया उपाधी लागली, त्याच्यात ईश्वर भाव झाला, आणि त्या ईश्वर भाव तयार झाला, त्यालाच आदी नारायण असं म्हणतात. आता त्याच्यामधल्याही कथा आहेत आणखीन पुराणामध्ये आलेल्या. म्हणजे आदी नारायण इथपर्यंत आलो आपण. तर मायावृत्ती प्रधान असा जो आहे, ज्याला ही 3 शरीरं आहेत, असा हा कोण आहे? आदी नारायण. त्या आदिनारायणालाच ईश्वराची संज्ञा आहे. आणि त्याच्यापासून मग आता आदिनारायण म्हटलं तरी शास्त्रांमध्ये पण त्याच्या संकल्पाने, ऐका आता एक नवीन प्रकरण सांगतो, न ऐकलेलं सांगावं लागेल ना तुम्हाला. त्या आदिनारायणाच्या संकल्पापासून ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती होते, त्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती त्याच्या संकल्पाने झाली. ही शास्त्रामध्ये हा कथंतर आलेलाच आहे, वेदामध्ये हे भाग आहे की त्याच्या संकल्प मात्रेण प्रभो सृष्टी ही असं म्हटलेलं आहे. त्याच्या संकल्पाने त्याला काय रायाचे हात शिंदले, नगर बनविता हे नगर राये केले. रायाचे हात, तरी काय शिनले रायाचे हात, असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. हे आगानगर हे राय. तेव्हा ही सृष्टी निर्माण केली, तर त्याने घमेल्याने माती आणली, खोऱ्याने भरली, आणि मग पृथ्वीच्या आकाराचा ढीक टाकला, असं झालं का? नाही. तर कल्पित पदार्थाची उत्पत्ती ही काहीही कष्ट न होता तयार. साच पण किरा तरी काय शिंदे राहायचे आहे. चला, तर त्या म्हणून सृष्टीची, आता ही सृष्टी आपल्यालाही दिसते बा, ही तर माती दिसते आम्हाला, खोरेन घमेल्याशिवाय तर टिकाव आणल्याशिवाय तर खोदता नाही येणार. पण हे एक अवस्था आहे, आणि त्या अवस्थेमध्ये त्या पदार्थात ते पदार्थ त्या स्थितीला जसं पहा, तुम्हाला स्वप्नात माती भरायची असेल तर घमेला आणि खोरं लागतं का? नाही लागत. स्वप्नातलं खोरं घमेला लागेल ना, माती कुठली भरणार? स्वप्नात तुम्हाला जर खड्डा घ्यायचा आहे आणि मग त्यातली माती काढायची आहे, तर खोरण घामायला लागेल काय शेंडे साहेब? लागणार. झालं होतं ना तसं. स्वप्नातली माती, स्वप्नातलं खोरं, स्वप्नातलं घाम्यालन, स्वप्नातला भरणारा, तर हे सारे भिन्न भिन्न दिसतात, त्यांच्यामध्ये व्यवहारही घडतो आणि पदार्थ वास्तवात नसतात. तशी सृष्टी ही कल्पित असल्याने भगवंताला ही निर्माण करण्यात हात शिनत नाही. म्हणजे देवाचे काय हात शिनले नाही तर ते निर्माण झालं. जसं स्वप्न तयार करायला तुम्हाला किती शिन आहे हो? स्वप्न तयार करायला शिन नाही का? जसा वासनामया संसर्गामध्ये गेला की अविद्येचा जो परिणाम तो स्वप्न पदार्थ बनतो, आहे का ना? म्हणजे साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या तमांशाचा परिणाम हा काय आहे? स्वप्न पदार्थ आहे. आणि त्याच्यातलाच परत तिथल्याच अविद्येतल्या सत्वांश घेतला, कारण तिथं अविद्या वृत्ती वापरली, आणि त्या वृत्तीच्या सत्वांशाचा परिणाम हे स्वप्नातलं ज्ञान, म्हणजे अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास हे दोन्हीही स्वप्नामध्ये घडतात. जसे जागृतीत अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास आहेत, तसेच तिथंही सुद्धा आहेत. अध्यास म्हणजे भ्रम. चला, तर तेव्हा मग त्या भगवंताने सृष्टीची उत्पत्ती केली, तरी मग त्याच्यानंतर काय केलं म्हटले तर मग सृष्टी उत्पन्न करून त्याची व्यवस्था करण्यासाठी तो त्या सृष्टीत एकरूप बनला. पण तरीसुद्धा नियंत्रक कक्षा भिन्न असते, म्हणून 33 कोटी देवांच्या उत्पत्त्या आहेत. या 33 कोटी देव काय आहेत? डिपार्टमेंटल आहेत. म्हणजे कोटी पदाचा अर्थ प्रकार असा केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, असे ते 33
कोटी म्हणजे प्रकारचे किंवा 33 कोटी हे आदितीचे पुत्र म्हणूनही पुराणामध्ये कथा आलेली आहे. म्हणजे ते 49 मरुत, तर त्यांच्याही कथा पुराणामध्ये आलेल्या आहेत. पैकी या मग त्याने देवांची उत्पत्ती कशी केली, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश कसे उत्पन्न झाले. तर ब्रह्मा विष्णू महेश कसे उत्पन्न झाले, तर ब्रह्मदेवाच्या आपल्या त्या आदिपुरुषाच्या नाभी कमळातून कमल उत्पत्ती झाली. त्या कमल विश्वाकार व्यापलं गेलं, त्याच्यातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला. कशातून? नाभीतून. आणि याचे नाभी कमळी जन्मचतुरानना, याची या निजप्रभा प्रकाश रविकिरणा, याची या महातेजे तेज हुताशना, येनेची पढवणी वेद केला शहाणाओ, ऐसा लाघविया माया सूत्रधारी. तर तेव्हा नळभराय वर्णन करतात तसा, की तसा हा असा याच्या नाभी कमळातून याची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. नाभी म्हणजे बेंबी, आणि त्याच्यातून आदिपुरुषाच्या ब्रह्मदेव झाला. कारण सृष्टी उत्पत्तीमध्ये पहिल्यांदा तसा असा, नंतर दुसरी कथा सांगतो त्याच्यात महादेवाची उत्पत्ती आधी सांगितलेली. तर त्याच्यानंतर त्याच्या हृदयकमलातून विष्णूची उत्पत्ती झाली असं सांगितलं जातं. आदिपुरुषाच्या हृदयकमलातून भगवान विष्णू निर्माण झाला, म्हणून भगवान विष्णू यांचीही उत्पत्ती झाली. ईश्वराच्या नंतर त्यांच्या उत्पत्त्या मानाव्या लागतात. आणि तिसरा आदिपुरुषाच्या भ्रुकुटीमधून, भ्रुकुटी म्हणजे इथे, त्या भ्रुकुटीमधून भगवान शिवजींची उत्पत्ती झाली, म्हणून भगवान शिवजींचाही जन्म झाला. त्याच्यातून भगवान शिवजी उत्पन्न झाले. आदिपुरुषाच्या भ्रुकुटीमधून शिवजी रुद्र, जगाला त्रस्त करतात म्हणून त्यांना रुद्र असं म्हणतात. असं रुद्रांचं लक्षण वाचलं मी, की जे जगाला म्हणजे संपूर्ण जगाला त्रस्त करण्याचं ज्यांच्याकडे काम आहे, ग्रस्त करण्याचं काम आहे, तर त्यांचं नाव रुद्र असं आहे. तसे रुद्र तसे नाही काम करत, तेही कर्मानुसारच काम चालतं. म्हणजे जगातली सगळीच कामं कशावर चालतात? जीवाच्या कर्मावर चालतात. नाहीतर प्रलय झाल्यावर सगळ्यांचा नाश होतो का नाही? होतो का? प्रलय झाल्यावर शेंडे साहेब सगळ्याचा नाश होतो का नाही? नाही ते ना मला सगळ्यांचा नाश होतो, पण जसं मार्कंडेय ऋषी त्यांचा नाश झाला का? प्रलय का? नाही, तर ती कर्मानुसार. मला इथपर्यंतच बोलायचं आहे आत्ता. तर कर्मानुसार मार्कंडेय ऋषी तिथं राहिलेला, बाकीचा प्रलय झाला, तर ते म्हणते सगळा अंधारात बुडून गेले, ते तसा प्रकार आहे. तर तेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली, तिन्ही देव झाले, आणि तिन्ही देवांचे अवतार मग त्यांना कार्यानुसार केलेले दिसत आहेत. त्यांच्याकडे सृष्टीची उत्पत्तीमध्ये ब्रह्मदेवाच्या शरीरापासून देवांच्या उत्पत्त्या, ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून दक्षाची उत्पत्ती झालेल्याचं वर्णन येतं. दक्ष कुठून उत्पन्न झालेला आहे? मग ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून दक्ष प्रजापती त्यांची प्रजापतीसुद्धा आधी दुसरे एक प्रजापती ते मानसपुत्रामध्येच येतात, किंवा सनक, सनंदन, सनातन वगैरे हे सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. तर त्या अनेक ऋषीमुनी ब्रह्मदेवापासून झाले. एकंदरीत काय, त्याच्यानंतर सृष्टी विस्ताराला पुढचा प्रारंभ झाला. पण ब्रह्मदेवाचं मुख्य काम आहे त्याच्यामध्ये. ब्रह्मदेव निर्माण झाल्याच्या नंतर सृष्टी उत्पत्तीला प्रारंभ आहे, तोपर्यंतचं बाकीचं नाही. म्हणून अनेक ही जी प्रजा जी आहे, जसं दक्षाच्या 13 कन्या कश्यपांना दिल्या, आणि काहींचे उत्पत्त्याच स्त्रियांसहित आहेत असं शास्त्रात वर्णन आहे. काही स्त्रिया जसे पुरुष उत्पन्न झाले तशा स्त्रियासुद्धा उत्पन्न झाल्या. पण कश्यप आणि अजूनही एक कोणते तरी ऋषी येतं, ते स्वतंत्र उत्पन्न झाले. आणि मग दक्ष प्रजापतीच्या 13 कन्या कश्यपांना दिलेल्याचं वर्णन आहे पुराणामध्ये. 27 चंद्राला 13 त्यांना, अशा बाकीच्या इतर देवांना, अग्निदेवाला, वायुदेवालाही त्यानंतर त्या दिल्या असं सांगितलं आहे. सूर्यादी देवांच्या चंद्राला काही दिल्या, चंद्राला दिल्या, इंद्राला काहीतरी दिल्या. तर अशा विभागणी झाली. आणि
दाक्षायणी जी होती ती दाक्षायणी कोणाला दिली? भगवान शिवजींना दिलेल्याचं वर्णन येतं. तर हा एक उत्पत्तीचा हा एक भाग पुराणात आला. ते म्हटले मग दुसरी कथा कशी काय संभवेल, एकच धरावे लागेल. तर कल्पभेदाने अनेक कथा संभवतात, कारण सृष्टीची उत्पत्ती अनेक वेळा झाल्या आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला उत्पत्त्या होतात तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतारसुद्धा नाश पावतात. हे ऐकून तुम्हालाही काही बरं वाटेल की कारण बरं झालं ह्यांचा सुद्धा, म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा टिकाऊ नाहीत. मग काय होतात, तेथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. तर तेव्हा इथे कोणतेच अवतार शिल्लक राहत नाही. तर देव राहत नाहीत तर का, कारण ज्या वेळेला अंतिम प्रलय होतो म्हणजे महाप्रलयांचा विचार होतो त्यावेळेला सृष्टीमध्ये कोणतेच पदार्थ अस्तित्वात राहत नाहीत. ईश्वर हा त्याच्या अंगी भावामध्ये स्थायी भावामध्ये, जसा जीव हा झोपी जातो तसा ईश्वरसुद्धा त्याच्या कारण देहाच्या ठिकाणी त्याला म्हणावं शेवटचा प्रलय. आणि तोपर्यंत काही युग प्रलय होत राहतात, कल्पप्रलय होत राहतात, महाकल्पप्रलय होत राहतात. असे प्रलयांचे भागवतामध्ये पुष्कळ प्रकार केलेले आहेत, प्रलयांचे प्रकार केलेले आहेत. त्याला निमिष प्रलयसुद्धा म्हटले आपण. पापणीचा उघडझाप यालासुद्धा प्रलय असं म्हटलेलं आहे. झोपणं यालाही प्रलय, झोपेलासुद्धा काय केलेलं नाथांनी प्रलय असं केलेलं आहे. मरणं याला काय म्हटलेलं आहे, प्रलय असं केले. मरणं यालासुद्धा प्रलय. का हो, आपण झोपलो प्रलय झाला म्हणून लोक झोपतात. ते म्हणजे एकदाचा प्रलय झाला. किंवा निमिष प्रलय, नाथ महाराज म्हणतात पापणीची उघडझाप करेपर्यंत जग कितीतरी वेळा उत्पन्न होतं आणि नाश पावत आहे. हे प्रलयाचंच आहे अत्यंत. त्याच्याहीपेक्षा सेकंदाच्या काही एका तासामध्ये कोट्य वेळा सृष्टी होती जाते दृष्टी. हा काय झाला, प्रलयच आहे तो. पण हे आम्हाला दिसत नाही म्हणून निमिष धरला. निमिष नाही, निमिषपेक्षा जरा झोपणं हे अजून चांगलं दिसलं म्हणजे बा प्रलयच झाला. आणि मरणं हाही प्रलयच आला. मग आता त्याच्यानंतर मग बाकीचे प्रलय, युगप्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय. तर अशा प्रकारे आणि शेवटचा प्रलय ईश्वर हा त्याच्या स्थायी स्वरूपामध्ये जातो, म्हणजे माया विशिष्ट होऊन राहतो. त्यावेळेला हा शेवटचा प्रलय होतो. कारण त्यावेळेला अनंत ब्रह्मांड नाश पावतात. जसं म्हटलं एकाच वेळेला 12 आदित्य एकमेकाला येऊन धडकतात आणि त्यावेळेला सृष्टीचा संहार करून तो स्वस्थ होऊन जातो. बडबड नका करू. माऊली महाराज इकडे बोलतो. तेव्हा सृष्टीचा निर्माता, उत्पन्न करणारा, आदिपुरुषांपासून यांच्या उत्पत्त्या होतात. त्याच्यात कुठेतरी मायावृत्ती काम करत असते. कारण जर कोणतीच वृत्ती नसती तर ब्रह्मा विष्णू महेशाच्याही उत्पत्त्या संभवनीय नाहीत. म्हणजे कारण त्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत एक मायावृत्ती मानलेली आणि त्या मायावृत्तीपासून ह्या 3 देवांच्या उत्पत्त्या होतात. दुसऱ्या काही पुराणामध्ये असा विषय आलेला आहे की या ब्रह्मा विष्णू महेशांची उत्पत्ती कशी होते असं म्हणताना असं म्हटलं आहे. घड्याळ बंद पडलेलं आहे का हो तुमचं? हां, मी म्हणलं की ते 4:30च्या पुढे काही जात नाही. चला, त्या अन्य पुराणामध्ये काही कथा आलेल्या आहेत की आदिपुरुषाला इच्छा झाली सृष्टी उत्पत्तीची आणि मग त्याने सृष्टी उत्पन्न केली. आणि सृष्टी उत्पन्न जशी ब्रह्मांडाच्या उत्पत्ती झाली तसा त्याच्यात त्याने 3 अंड्यांच्या उत्पत्त्या केल्या. काय केले? अंडी. 3 अंडी त्याच्या संकल्पाने उत्पन्न झाली. आणि मग त्या 3 अंड्यातून प्रथम अंड ज्या वेळेला फोडलं गेलं त्यावेळेला त्या प्रथम अंड्यातून भगवान शिवजी बाहेर पडले आणि त्याच्याबरोबर सावित्री बाहेर पडली, म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी. तर भगवान शिवजी आणि सावित्रीचा जन्म झाला. त्याच्यानंतर ज्या वेळेला भगवान म्हणजे पहिल्यांदा थोरले देव म्हणून कोण येतं? महादेव. म्हणून त्यांना महादेव असं म्हणतात. म्हणजे महादेवाच्या उत्पत्तीमध्ये हा भाग आहे की ह्यांना थोरले का म्हणतात किंवा मोठे का? भगवान विष्णू मोठे का शिवजी मोठे? तर ज्या वेळेला त्या आदिपुरुषांकडून संकल्प होऊन 3 अंडी झाली
तर त्यातला पहिला अंड फोडलं त्यावेळेला पहिल्या अंड्यातून पहिले देव बाहेर पडले आणि ते महादेव आहेत. आणि मग त्याच्याबरोबर एकाच अंड्यातून स्त्री आणि पुरुष असे 2 बाहेर पडले. तर त्यावेळेला सावित्री कोणाची पत्नी आहे? ब्रह्मदेवाची. तर तिचा जन्म त्यावेळेला झाला, म्हणून तशी ही थोरली. त्यानंतर दुसरं अंड फोडलं त्यावेळेला भगवान विष्णू बाहेर पडले आणि भगवान विष्णू आणि त्यांच्याबरोबर पार्वतीचा जन्म झाला. म्हणजे भगवान विष्णू आणि पार्वती एका अंड्यातून बाहेर पडलेले आहेत. आणि तिसरं अंड ज्या वेळेला फोडलं त्यावेळेला त्याच्यातून राहिले कोण? ब्रह्मदेव आणि लक्ष्मी ही बाहेर पडली. म्हणजे लक्ष्मीचा जन्म आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाला अशा पुराणामध्ये उपकथा काही येतात. तर त्याच्यात असा विषय आलेला आहे. आणि यांना महादेव म्हटले की हे सगळ्यात थोरले देव आहेत, म्हणूनही महादेव त्यांचा उल्लेख येतो. तर तेव्हा आता त्याच्यातून मग यांच्याबरोबर झाल्यानंतर त्याच भगवंताने काय केलं? यांची लग्न लावून दिलेली. कोणाची लग्न लावली? तर मग त्याच्यात गुणानुसार व कर्मानुसार, म्हणजे त्याच्यातही त्यांच्या गुणानुसार व त्या ठिकाणच्या त्यांच्या रूप वर्ण असा, वर्ण शब्द असा धरा, याच्यानुसार त्यांची काय केली? लग्न लावून दिली. तर मग त्याच्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह झाला आणि पार्वती आणि शंकराचा विवाह, आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेव आणि सावित्री अशी जोडी त्यावेळेला संकल्प केला आणि त्याच्या संकल्पाने यांचे विवाह झाले असे पुराणामध्ये कथा येतात. तर मग त्याच्यामध्ये म्हणून बरं, आता त्यांना ते निर्माण केले, पण मग त्यांना त्यांची भुवनं निर्माण करावे लागतील, म्हणून कैलास भुवनाची उत्पत्ती झाली. थोरल्याला कोणतं दिलं? कैलास भुवन. कैलास भुवन हे स्वतंत्र भुवन आहे. आणि जे हिमालयावरती जे कैलास म्हटलेलं आहे हा हे वेगळा आहे. इथला कैलास, जसं आपण पंढरपूरला काय म्हणतो? वैकुंठ भुवन म्हणतो, तसं हिमालयाला काय म्हणतात? कैलास म्हणतात. म्हणजे भगवान शिवजी कैलास पर्वतावर, हा पर्वत म्हणतात त्याला, कैलास पर्वतावर काय करतात? तपश्चर्या करतात. तर ते हे कैलास पर्वत वेगळा असा आहे. आणि हा जसं आपण भगवान विष्णू, आता भगवान विष्णू पंढरपूरला पंढरपूर नाही म्हणत, मग काय? वैकुंठ भुवन म्हटलेलं आहे पंढरीला. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मता उभे चितिसताय नीट, या हरिदासांशी वाळवंट, जागरणासी दिदले, माऊली ज्ञानोबा म्हणतात तसं. तेव्हा वैकुंठ भुवन असं आहे. मृत्यूलोकात वैकुंठ भुवन जरी म्हणत असतील तरी मूळचं वैकुंठ कुठं आहे? तर स्वतंत्र आहे, आणि ते स्वतंत्र भुवन आहे. आता 3 देवांना राहण्यासाठी पुन्हा भुवनं लागतील, म्हणून त्या भुवनांचे ती भुवनं. तर कैलास भुवनावरती अधिराज्य महादेवाचं, म्हणून ते त्या ठिकाणचे चक्रवर्ती झाले. नंतर वैकुंठ भुवनाचे चक्रवर्ती भगवान विष्णू झाले आणि ब्रह्मलोकाची उत्पत्ती करून ब्रह्मदेवाला भुवन देऊन टाकलं, तोही चक्रवर्ती बनला. तर असे मग आता त्याच्यामध्ये हे सगळे आदिपुरुषाच्या अखत्यारीत काम करतात. म्हणजे यांच्यावर नियंत्रण अनियंत्रित नाही तर ते म्हटले बा आपल्याला नाही आता धंदा बंद करायचा. तुम्हाला धंदा बंद नाही करता येणार, कारण ज्याच्या उत्पत्ती झाली त्याच्यातही असं म्हटलं. मग आता ज्या वेळेला आपले हे महादेव आणि भगवान विष्णू यांची उत्पत्ती जरी दिसत असेल अवतार कार्यातली, तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही. कोणाच्या ठिकाणी? भगवान विष्णू आणि महादेव यांच्या ठिकाणी नाही तर मग म्हटले त्यांना बी गुरु करावे लागतील, कारण अज्ञान असलं की गुरु लागते. मग म्हणून महादेवांपासून परंपरा, ज्ञानाची परंपरा उपजत ज्ञान आहे, आणि भगवान विष्णूंच्या ठिकाणी असणारं ज्ञान उपजत. म्हणून भगवान विष्णूंना कोणी गुरु नाही, आणि भगवान शिवजींना कोणी गुरु नाही, आणि भगवान ब्रह्मदेवाला आहे
म्हणजे ब्रह्मदेवाला गुरुजी करावे लागले, कारण त्याला अज्ञान राहिलं, म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान काम करत आहे. शास्त्रात असं आलेलं आहे की ब्रह्मदेवाच्या ठिकाणी राजसी वृत्ती सांगितलेली, भगवान शिवजींच्या ठिकाणी तामसी वृत्ती सांगितलेली, आणि भगवान विष्णूंच्या ठिकाणी सात्विक वृत्ती. पण ही एका पुराणातला दाखला झाला. दुसऱ्या पुराणात असं म्हटलेलं आहे की या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी तामसी वृत्ती आहे, शिवजींच्या ठिकाणी राजसी वृत्ती आहे, आणि विष्णूंच्या ठिकाणी सात्विक वृत्ती आहे. असंही काही वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळे विषय आलेले, म्हणून कोणतंही एका ठिकाणी ठाम होता येत नाही. पण मग आता याला काही आधार सापडतो कशाला, की भगवान विष्णूंची सात्विक वृत्ती आहे, तशी शिवजींची तपश्चर्या करून सात्विक वृत्ती, राजसीची सात्विक लवकर बनते, तामसीला कठीणता आहे, म्हणून ब्रह्मदेवाच्या ठिकाणी अज्ञान तसंच राहिलं, असाही एक अर्थ निघतो. कारण ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ज्ञान नाही, म्हणजे ज्ञान नाही म्हणजे स्वरूपाला जाणलं नाही. याची कथा शास्त्रामध्ये येते. आता आजचा वेळ संपलेला आहे. हे नाही आले का? आले. तर त्या या तीनही देवांच्या उत्पत्त्या झाल्या. वेगवेगळ्या कथांच्या माध्यम जरी असेल तरी सृष्टी उत्पत्तीचं काम जे केलेलं आहे ते ब्रह्मदेवाने केलं, आणि सृष्टीच्या पालनाचं काम किंवा तशा पद्धतीचं काम ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते भगवान विष्णू आहेत. आणि रुद्र अर्थात महादेव, तर महादेवांकडे काय केलेलं आहे, सृष्टीच्या संहाराचं काम दिलेलं आहे, आणि यांना त्यांच्या भुवनांचे चक्रवर्ती बनवलं. नामदेवराय म्हणतात कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, म्हणून कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. आपण चिंतन केलं तर कैलास लोकाचा पती, याच्यात या कैलास हे आपल्याकडे जे आहे हे पर्वत आहे, कैलास पर्वत आहे ज्याच्यावरती महादेवांनी साधना केली, पण मूळ जे आहे तो कैलास भुवन आहे. म्हणून जे शिवजींचे भक्त आहेत, गण म्हणतात त्यांना, त्या भक्ती करणारे व्यक्ती, शिवजींची भक्ती करणारे हे कैलासाला जातात. बहुतेक लोक ज्या वेळेला मनुष्य मरतो त्यावेळेला त्याच्या नावापुढं काही बी लिहित राहतात, म्हणजे स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, असं ज्याला जे सापडल ते किंवा कोणाला नाही सापडलं तर पत्रिका छापणाराला जर जुळवतो ना, ते म्हणतो काहीतरी लिहावं लागेल, कोण हे गेलेले आहेत ना स्वर्गवासी, कारण त्याला स्वर्ग माहिती आहे. ज्याला असं वाटलं की वा वैकुंठवासी लिहायचं, वैकुंठवासी, वै केला की काम झालं, कै केला की म्हणून नावापुढे कै, वै, स्व असे शब्द लागतात. पण याचे अर्थ कोणाला, कैलासवासी तर काय, जे शिवजींचे भक्त आहेत ते कुठे जातील, गेले तर कैलासाला, ते वैकुंठवासी नाही म्हणायचं. जे आता विष्णू आहेत, विष्णूचे भक्त, ते गेले तर कुठं जातील, गेले तर नाही तर ते म्हणले गेले, तर तसं नाही, तर गेले तर कुठं जातील, वैकुंठाला. आणि जे लोभी माणसं आहेत, गेले तर, आणि पुण्यकर्म केलं, दान धर्म पुष्कळ केला, व्रत फितं भरपूर केली, गेले तर कुठं जातील, स्वर्गाला जातील. म्हणून हा भेद आहे. आणि जे पाप करतात, वाईट कर्म करतात, निषिद्ध कर्म करतात, ते गेले तर कुठं जातील, त्याला गेले तरच म्हटलं मी, कारण सांगता येत नाही, मागच्यांचा आजा मेळ्यासारखा असला एखादा काय करतात म्हणून. पण बहुतांशी ज्याच्याकडे अशा प्रकारचं निषिद्ध कर्माचरण करणारे, वाईट वागणारे, वाईट वर्तन करणारे, वाईट बोलणारे, वाईट विचारसरणी असणारे, ही माणसं आपापच पाप करतात. निंदा, नालस्ती हे सुद्धा पापाचेच विषय असतात. तर तेव्हा या जगात कोणाचीच निंदा नका करू, निषिद्ध कर्म नका करू, आचरण शुद्ध ठेवावं. दान, पुण्य, भगवत भक्ती, सेवा, चिंतन ह्या आपल्या आपल्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीने कराव्यात, असं या सप्त्याच्या निमित्ताने चिंतन करतो आहे आपण. तर तेव्हा भगवान शिवजींची ही कथा आहे की बाबा भगवान शिवजीं तरी उत्पत्ती कुठून झाली हे आपल्याला पाहावं लागेल, की हे कुठून आले. तर ते मूळचे कुठले म्हटलं तर कैलासीचे, असं, कारण नेहमी पत्ता सांगताना मूळचा सांगावा लागतो. म्हणून नामदेवराय या अभंगाच्या सुरुवातीलाच पत्ता सांगतायत, कोणता, कैलासीचा देव. आणि तो देव आहे हे नक्की झालं, कारण त्यांच्याकडे
काम दिलेले, ज्यांच्याकडे दिव्यत्व असतं त्यांना देव असं म्हणतात. दिव हे पद वापरलेलं आहे, ज्याच्या दिव्य गुणांचा संबंध असतो. हे सगळे जे देव आहेत हे दिव्यच आहेत आणि त्यांच्याकडे असणारे हे सुद्धा दिव्य स्वरूप असं आहे. म्हणजे जसं त्यांनाच भगवंत नावाने, म्हणून भगवान शिवजी असं म्हणतो, भगवान विष्णू असं म्हणतो, भगवान ब्रह्मदेवसुद्धा म्हणतो आपण, आणि म्हणायला काय अडचण नाही. जरी असेल अज्ञानी तर असं नका, तिकडं आपलं काय करायचं, पण आपल्याला भगवान म्हणायला काय अडचण आहे का? हां, त्यांची कथा आहे ती तुम्हाला नंतर सांगेल. पण हे भग या पदाचा अर्थ आहे गुण, आणि ज्या गुणांनी युक्त असतात त्यांना भगवान म्हणजे युक्त, त्यांनी बनलेले असे भगवान. म्हणजे ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवैर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू, असं भगवंत माऊली ज्ञानोबा सांगतात आपल्याला. असे भग म्हणजे गुण, या गुणांनी युक्त असणारे हे देव आहेत. म्हणून भगवान शिवजी हे सुद्धा गुण, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. हां, षडगुण गोंडे अशा आहे. हां, स्वगत सच्चितानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विणली रे. तर अशा देवाचा महादेव जे आहेत ते त्यापैकी एक देव आहेत. तर त्यांना शुद्ध पवित्र अशा प्रकारचेच देव आहेत. एक पहा, व्यक्ती ही शरीराकडून पाहिली जात नाही तर ज्ञानाकडून पाहिली जाते. म्हणून देवसुद्धा आकारावरून रंगावरून नाही पाहिले जात. हे काळे आहेत ते पांढरे आहेत असं नसतं. म्हणून तिथं भगवान शिवजी विष प्याले आणि काळे कोण झाले? भगवान विष्णू झाले. आणि भगवान विष्णू अमृत प्याले आणि शिवजी सफेद झाले, अशी शास्त्रामध्ये कथा येते त्यांच्या. तर हे म्हणजे आता हे दोन नसून एक आहेत अशा प्रकारचे हे शिवजी. म्हणून दोन्हीही मोठे देव आहेत आणि त्यांना म्हणून तिथं देव असं पद टाकलेलं की जे कैलासीचा देव. कुठे राहतात? कैलासीला. मुख्य पत्ता कुठला? तिकडचा. आणि मग त्याच्यावरती, त्या पत्त्यावरती तुम्हाला काय पाठवायचं असेल तर पाठवा पत्र. भगवान शिवजींचे कैलासीचा देव. बरं वांदे, त्याच्यानंतर नामदेवराय वर्णन करतात भोळा आणि चक्रवर्ती. या पदांचे विश्लेषण नंतर करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की